अकोला महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सत्ताधारी भाजप विरोधात विरोधकांची टीका अधिक तीव्र होताना दिसते. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपने मटका जुगार चालवणाऱ्या गुन्हेगाराला उमेदवारी दिल्याचा दावा करत हे आरोप खोटे ठरले तर आमदारकीचा राजीनामा देईल असं खुलं आवाहन नितीन देशमुख यांनी दिलं आहे. नितीन देशमुख यांनी प्रचार सभेत म्हटलं की मटका जुगारामुळे गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त होत असताना अशा लोकांना उमेदवारी देणं योग्य नाही आणि अशा उमेदवारांना मतदारांनी धडा शिकवावा. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अकोल्यातील सभेत भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा भुरटा चोर तर भाजप डाकू असल्याचं म्हणत भाजप अख्खं दुकान लुटून देत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच अकोल्यात प्रभाग रचना जाणीवपूर्वक बदलल्याचा आरोप करत एमआयएम भाजप युती मुसलमानांना मान्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही भाजपवर घणाघाती टीका करत भाजपला रावणाची उपमा दिली. भाजपकडून पैसे मिळाले तरी मत देऊ नका असं वक्तव्य त्यांनी केलं. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरोधातील हे आरोप, आवाहनं आणि प्रत्यारोप आता अकोल्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. या आरोपांवर भाजपची भूमिका काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या मुद्द्यांवर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.